मीन राशी 30 जून ते 6 जुलै 2025 साप्ताहिक राशीफल। मीन राशी, जुलै महिन्याचा पहिला आठवडा तुमचे भाग्य उजळू शकते। 30 जून ते 6 जुलै या आठवड्याबद्दल बोलायचे झाले तर चंद्राशिवाय कोणताही ग्रह आपली राशी बदलणार नाही। राजयोगांबद्दल बोलायचे झाले तर माल्यव्य, गुरु आदित्य, केंद्र त्रिकोण, विपरीत, नवपंचम, द्विदाश असे राजयोग तयार होत आहेत। अशा परिस्थितीत येणारा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल चला जाणून घेऊयात। मीन राशी, आठवड्याच्या मध्यात ग्रहांच्या संक्रमणानुसार हा काळ सामान्य नफा आणि प्रगती देईल। वैयक्तिक समस्या वाढू देऊ नका, त्या त्वरित सोडवण्याचा प्रयत्न करा। तुमचा संयम कमी होऊ देऊ नका। कामाच्या क्षेत्राकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे। तुमच्या सहकाऱ्यांशी चांगले संबंध राखण्याचा प्रयत्न करा। राजकारणात तुम्हाला नवीन पद किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते। लांब पल्ल्याच्या प्रवासाला जाण्याचे संकेत आहेत। बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळेल। ग्रहांच्या संक्रमणानुसार आठवड्याच्या शेवटी हा काळ तुम्हाला मंद गतीने फायदा आणि प्रगती देईल। तुम्ही कठोर परिश्रम केले, तुमच्या विचारसरणीला सकारात्मक दिशा देण्याचा प्रयत्न करा। तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेची काळजी घ्या। नोकरी करणाऱ्या लोकांसाठी बदलीची शक्यता आहे। कोणत्याही प्रकारचा लोभ टाळा। जास्त भावनिक होऊ नका। व्यावसायिकांना त्यांचे व्यावसायिक संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न करावा लागेल। कोणतेही अपूर्ण काम पूर्ण केल्याने मनोबल वाढेल। समाजात तुमचा आदर वाढेल। तुम्हाला सरकारी सत्तेचा लाभ मिळेल। आठवड्याच्या सुरुवातीला व्यवसायात चांगले उत्पन्न मिळण्याचे संकेत आहेत। तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल। जोडीदाराकडून तुम्हाला मौल्यवान भेटवस्तू किंवा पैसे मिळू शकतात। व्यवसायात नवीन सहकारी फायदेशीर ठरतील। नोकरीत बढतीसह पगार वाढू शकतो। पाहुण्यांच्या आगमनामुळे कौटुंबिक खर्च वाढतील। आठवड्याच्या मध्यभागी तुमच्या वैयक्तिक परिस्थिती लक्षात घेऊन भांडवल गुंतवा। नंतर कोणाच्याही दबावाखाली येऊ नका। समान नफा मिळण्याची शक्यता असेल। घाई करू नका। तुम्हाला मित्र आणि कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल। तुम्ही एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करून घरी आणू शकता। आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थितीत समान सुधारणा होईल। या संदर्भात तुम्हाला अधिक संघर्ष करावा लागेल। नवीन मालमत्ता खरेदी करण्याच्या योजनावर चर्चा होईल। कोणत्याही प्रकारचा ताण टाळा। हुशारीने निर्णय घ्या। काही शुभ कामांवर जास्त पैसे खर्च होऊ शकतात। आठवड्याच्या सुरुवातीला प्रेमसंबंधांमध्ये सहकार्याचे वर्तन वाढेल। तुमच्या जवळच्या मित्रांचा पाठिंबा मिळेल। इतरांच्या हस्तक्षेपामुळे वैवाहिक जीवनात समस्या येतील। त्यामुळे वैवाहिक आनंद आणि सहकार्य कमी होऊ शकते। यासाठी काळजी घ्या। तुम्ही तुमच्या कुटुंबासह एखाद्या शुभ कार्यक्रमाला जाऊ शकता। मुलांच्या आनंदात वाढ होईल। आठवड्याच्या मध्यात प्रेमसंबंधांमध्ये समस्या येतील। कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीच्या प्रभावाखाली येऊ नका। इतरांचा अनावश्यक हस्तक्षेप टाळण्याचा प्रयत्न करा। वैवाहिक जीवनात पती-पत्नींमधील गोड नातेसंबंध कमी होऊ शकतात। यासाठी सावधानी बाळगा। तुमच्या महत्त्वाकांक्षा नियंत्रणात ठेवा। कुटुंबात एखादी सुखद घटना घडू शकते। दूरच्या देशातून प्रिय व्यक्तीची चांगली बातमी येईल। आठवड्याच्या शेवटी प्रेमसंबंधांमध्ये दुविधा निर्माण होईल। मीन राशीसाठी हा आठवडा संवेदनशील आणि गतिमान राहील। या आठवड्यात चंद्रदेव सिंह, कन्या, तुळ आणि वृश्चिक राशीत भ्रमण करेल, ज्यामुळे तुमच्या आरोग्य, काम आणि आध्यात्मिक शांतीशी संबंधित परिस्थितीत बदल दिसून येतील। या काळात शनिदेव तुमच्या स्वतःच्या मीन राशीतून भ्रमण करत आहेत, जे शिस्त आणि आत्मनिरीक्षणाला प्रेरणा देईल। या आठवड्यात भावनांच्या खोलात जाताना स्वतःला स्थिर ठेवणे तुमच्यासाठी फायद्याचे असेल। अशा परिस्थितीत करिअर, आर्थिक आरोग्य, कौटुंबिक जीवन आणि शिक्षणाच्या बाबतीत मीन राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल। या आठवड्यात मीन राशीच्या लोकांना त्यांच्या कामातील आणि बाह्य जगामध्ये संतुलन राखण्यास प्रेरणा मिळू शकते। या आठवड्यात चंद्र वेगवेगळ्या राशी आणि घरांमधून संक्रमण करत असताना तुमच्या भावनिक लाटा तीव्र होऊ शकतात। प्रत्येक संक्रमण स्पष्टतेचा एक नवीन थर आणेल। आठवड्याची सुरुवात कामावर लक्ष केंद्रित करून होईल, परंतु हळूहळू लक्ष नातेसंबंध आणि वैयक्तिक विकासाकडे वळू शकते। या आठवड्यात अंतर्ज्ञान तुमची दिशा ठरवू शकते। तुम्हाला फक्त ते व्यावहारिकतेसह एकत्र करून पुढे जाण्याची आवश्यकता आहे। या आठवड्यात सुरुवातीला चंद्रदेव सिंह राशीत भ्रमण करेल, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी शिस्त राखणे आणि करिअरशी संबंधित अंतिम मुदती पूर्ण करणे आवश्यक आहे। 1 जुलै ते 3 जुलै दरम्यान कन्या राशीत चंद्राचे भ्रमण सहयोगी प्रकल्प आणि करारांमध्ये अचूकतेची अपेक्षा वाढवते। या आठवड्यात तुमच्या व्यक्तिमत्वात एक विशेष आकर्षण आणि प्रतिष्ठा चमकेल। तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही स्वरूपात समाधान मिळेल।
हा काळ आध्यात्मिक प्रगती, संतुलन आणि संयमाने भरलेला असेल. तुम्ही ज्या पद्धतीने संयम आणि शहाणपणाने वागता त्याचा तुमच्या नातेसंबंधावर आणि सामाजिक प्रतिष्ठेवर थेट परिणाम होईल. धर्म, अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाकडे कल वाढेल, ज्यामुळे मनाला आंतरिक शांती मिळेल. तुमच्या विचारसरणी आणि दृष्टिकोनातून खोलीमुळे तुम्हाला अधिक स्थिर वाटेल. आठवड्याची सुरुवात परदेशाशी संबंधित काही चांगल्या बातम्यांनी किंवा नफ्याच्या संकेतांनी होईल. काही जुने प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते. तथापि मनाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात थोडीशी अस्वस्थता असू शकते. कोणाच्याही भावना नकळत दुखवण्याचा प्रयत्न करू नका, विशेषतः अशा वेळी जेव्हा नातेसंबंध संवेदनशील असतात. नम्रता ठेवा. तुमच्या मुलाच्या कामगिरीवर तुम्हाला अभिमान असेल, परंतु त्यांच्या आरोग्याबद्दल थोडी चिंता असू शकते. जर सहकार्याने कोणतेही वचन पूर्ण केले नाही तर निराशा होऊ शकते. अनावश्यक आशांच्या जाळ्यापासून स्वतःला दूर ठेवा आणि व्यावहारिक विचारसरणीने पुढे जा. आर्थिक बाबतीत तुम्हाला थोडे अडचणी येऊ शकतात, परंतु परिस्थिती नियंत्रणात असेल. आठवड्याच्या मध्यात एखादी महत्त्वाची संधी किंवा करार मिळण्याची शक्यता आहे, जी भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा आणि प्रेम तुम्हाला मानसिक बळ देईल. तुम्हाला काही जबाबदारी, सन्मान किंवा विशेष अधिकार देखील मिळू शकतात. शहाणपणाने बोला, कारण तुमच्याकडून केलेले कोणतेही कठोर विधान तुमच्या प्रियजनांना दुखवू शकते. वरिष्ठांचा सल्ला तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. तुमच्या मुलाचे काही वर्तन चिंता निर्माण करू शकते, परंतु त्यांच्या सर्जनशील क्रियाकलापांमध्ये संतुलन राखेल. काही लोकांवरील विश्वास थोडा कमी होऊ शकतो, परंतु संयम आणि आत्मविश्वास तुम्हाला स्थिर ठेवेल. गुंतवणुकीशी संबंधित कोणतीही छोटी योजना यावेळी फायदेशीर ठरू शकते. एकंदरीत पाहता मीन राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.